जय शिवराय मित्रांनो महाडीबीटी फार्मर स्कीमवरती राबवल्या जाणाऱ्या कृषी योजनांची पुन्हा एकदा सोडत लागलेली आहे। नवीन शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत आणि याच्यामध्ये पात्र झालेल्या शेतकऱ्यांना आपली कागदपत्र अपलोड करावीत अशा प्रकारचे मेसेज देण्यात आलेले आहेत। गावोगावी या आलेल्या याद्या घेऊन कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कागदपत्र अपलोड करण्याचं आवाहन केलं जाते। मात्र मित्रांनो, आपण पाहिलेले की आता राज्यामध्ये कृषी समृद्धी योजना राबवली जाते। प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती हा लाभ दिला जातोय। 2020, 2021, 22, 23 या वर्षामध्ये अर्ज केलेले शेतकरी सुद्धा याच्या अंतर्गत पात्र होत आहेत। आणि गेल्या एक महिन्यापासून म्हणजे ऑगस्टमध्ये आपण पाहिलेले की ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात, दुसऱ्या आठवड्यात, तिसऱ्या आठवड्यात, आता शेवटी 22 तारखेला आणि आता 2 दिवसापूर्वी सुद्धा याच्या नवीन याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत। आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून मेसेज न पोहोचल्यामुळे किंवा त्यांना त्याच्याबद्दलचा अवेअरनेस नसल्यामुळे किंवा कागदपत्राची उपलब्धता नसल्यामुळे किंवा त्यावेळेस योजनेची गरज होती, आता योजनेची गरज नाही, अशा पार्श्वभूमीवरती देखील कागदपत्र अपलोड करण्यात आलेली नाहीत। आता ज्या शेतकऱ्यांनी कागदपत्र अपलोड केलेली नाहीत अशा शेतकऱ्यांनी जर कागदपत्र अपलोड केली नाही तर त्यांना बाद करता येतं किंवा बाद केलं जातं। भरपूर साऱ्या मुदती दिल्या, शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलं, परंतु बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून याच्यामध्ये अद्याप ही कागदपत्र अपलोड करण्यात आलेली नाहीत। आता याच्यासाठी काही ठराविक ठिकाणी कॅम्प ठेवण्यात आलेले होते, परंतु राज्यामध्ये आता सगळीकडेच मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय आणि या पावसाच्या पार्श्वभूमीवरती कॅम्प आयोजित करता आलेले नाहीत। परंतु जर या कालावधीमध्ये जर कागदपत्र अपलोड केली नाही तर आता अधिकाऱ्यांच्या लेवलवरून या योजनेमध्ये कागदपत्र अपलोड न करणारे जे शेतकरी आहेत त्यांना अपात्र केलं जाणार आहे। त्याच्यामुळे पहिल्या आठवड्यामध्ये, दुसऱ्या आठवड्यामध्ये, तिसऱ्या आठवड्यामध्ये जर आपला सोडतीत नंबर लागलेला असेल, आपल्याला कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगितलं असेल, अद्याप ही कागदपत्राची विंडो जर ओपन असेल तर आपल्याला कागदपत्र अपलोड करावी लागतील। आपण कागदपत्र जर अपलोड केली नाही तर आपण या योजनेच्या अंतर्गत इंटरेस्टेड नाहीत असा एक अर्थ धरून किंवा कागदपत्राची पूर्तता न केल्याची बाब दाखवून आपला अर्ज या ठिकाणी बाद केला जाणार आहे। अर्ज डायरेक्टली बाद केले गेले नाहीत, कारण 10 दिवसामध्ये जर कागदपत्र अपलोड केली नाहीत तर कॅन्सल बाय डिपार्टमेंट अशा प्रकारे करून तो अर्ज बाद केला जातो। परंतु आता गेल्या आठवड्यामध्ये 15 दिवसामध्ये अर्ज असे बाद केलेले नाहीत, तर अद्याप ही वेळ गेलेली नाही। आपला जर नंबर लागलेला असेल तर आपली कागदपत्र अपलोड करून घ्या। आता बरेच सारे शेतकरी म्हणतात की मला कागदपत्र अपलोड करण्यासाठी मेसेजेस आला नाही किंवा मला कुठल्याही प्रकारची यादी मिळालेली नाही। याच्यासाठी मी यापूर्वी सुद्धा सांगितले की तुमचा जो काही अर्ज क्रमांक आहे हा अर्ज क्रमांक टाकून महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती चेक करू शकता। तुमचा आधार नंबर टाकून तुमचे जेवढे काही अर्ज आहेत त्या अर्जामधला कुठला एखादा अर्ज विनर झालाय का ते तपासू शकता। आणि SMS आला असेल तर सर्वात उत्तम, SMS जर आला नसेल तर आधारनुसार किंवा आपल्या अर्जाचा नंबर टाकून आपल्या अर्जाची सद्यस्थिती तपासा। आणि जर आपण विनर म्हणून दाखवत असेल तर कागदपत्र अपलोड करा। लागणारी कागदपत्र आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहेत। प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा ती शेअर केलेली आहे पीडीएफ, त्याच्यामधून लागणारी जी काही कागदपत्र आहे ते अपलोड करा। कृषी यांत्रिकरणासाठी लागणारा टेस्ट रिपोर्ट आणि कोटेशन हे मात्र तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही अवजार खरेदी करणार आहात त्या ठिकाणाहून घेऊ शकता। आणि जर एखाद्या अवजाराचा टेस्ट रिपोर्ट जर तुम्हाला त्या दुकानदाराकडे उपलब्ध होत नसेल तर ऑनलाईन पद्धतीने सुद्धा शासनाच्या वेबसाईटवरती ते टेस्ट रिपोर्ट तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। तर महाडीबीटीच्या सोडतीच्या संदर्भातील आणि कागदपत्र अपलोड करण्याच्या संदर्भातील हे एक महत्त्वाचं अपडेट होतं मित्रांनो। आता 2-3 दिवसापूर्वी सुद्धा एक यादी निघालेली आहे, जर आपलं त्याच्यामध्ये नाव असेल तर नाव तपासा। धन्यवाद।